मॅडम शुभू शुभू मी खूप खुश आहेस खरंच शुभू आय लव्ह यू खरंच सांगते आय लव्ह यू सो मच शुभू 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 तुला कळतंय का आज काय झालंय ते मी जिंकले शुभू आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालंय सगळं तू केलंयस आता मी दिवसभर बाबांबरोबर असेन 24 तास त्यांच्याबरोबर मला राहता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनात माझ्याबद्दल मला प्रेम निर्माण करता येईल काय रे असा काय बघतोयस तुमचा आनंद बघतोय तूच तर दिलायस तो मला काकू काकू ये ना इथे काय उभी आहेस ये लवकर ये अपर्णा मॅडमांनी आम्हासनी असं बघितलं असेल तर त्यासनी काय वाटलं असेल मी आलोच ए थांब थांब तोंड गोड कर हे घे माझं काम आहे आलो मी काकू इकडे ये बस काकू तू बघितलंस का आज काय झालंय जी गोष्ट कधीच शक्य होऊ शकणार नाही असं मला वाटलं होतं ती गोष्ट शुभूने करून दाखवली आणि ती सुद्धा किती सहज मी खरंच सांगते शुभू म्हणजे ना शुभू खूप ग्रेट आहे खूप ग्रेट काय ग तुला आनंद नाही झालाय अगं हो तुझ्या आनंदात मी आनंदी असणारच ना मग अशी का बघतेस श्रावणी शुभू आणि तू आता खूप जवळ आला होता ते काय होतं काकू शुभू माझा किती जवळचा मित्र आहे मी मला झालेला आनंद फक्त त्याला व्यक्त करत होते त्याच्याकडे म्हणून मिठी मारली बस तुझ्या मैत्रीबद्दल माहिती आहे मला श्रावणी मी काही तुला जाब विचारत नाहीये पण तू एका मिनिस्टरची मुलगी आहेस हे कायम लक्षात ठेव तू जे करशील ते सांभाळून कर म्हणजे मी काही चुकीचं वागले का नाही तू काही चुकीचं करते असं नाही म्हणायचं मला पण नंदाकाच्या नजरेत हे खूप चुकीचं आहे आणि हे तिच्या लक्षात आलं ना तर होत्याचं नव्हतं होईल नंदाकाचं खूप बारीक लक्ष आहे तुझ्यावर हे तुला चांगलं माहिती आहे तिला तुला त्रास देण्याची एकही संधी देऊ नकोस एवढंच मला म्हणायचंय म्हणजे आता काय मी आनंद साजरे करायचं नाही का तसं नाही पण एक सांगू का मैत्री आणि प्रेमामध्ये खूप कमी अंतर असतं एका चांगल्या मैत्रीचं प्रेमात कधी रूपांतर होईल सांगता येत नाही काकू मी शुभू आणि प्रेम नाही ग असं काहीच नाहीये अगं नाही हे बघ शुभूत आणि तुझ्यात खूप चांगली मैत्री आहे पण ती मैत्रीची रेषा स्पष्ट आहे तुम्ही रेषेच्या कधी या बाजूवरून त्या बाजूला जाल तुम्हालाच कळणार नाही म्हणून सांगते बरं हे जाऊ दे तू आधी तोंड गोड कर हे घे काकू उद्या माझा पहिला दिवस आहे कामाचा मी खूप एक्साइटेड आहे मी ठरवले एकदम सकाळी लवकर उठणार छान आवरणार मग देवळात जाणार देवाला नमस्कार करणार आणि मग एकदम वेळेत जाणार आहे बाबांकडे आणि त्यांच्याकडनं स्वतः सगळ्या कामाचं ब्रीफिंग घेणार बरं घे तू तोंड गोड कर आणि अशीच आनंदी राहा अशीच खुश राहा उद्यापासून बघ सगळं व्यवस्थित होईल कसं आहे ना आम्ही जनतेच्या मदतीसाठीच आहोत त्यांना जर का मदत होत असेल ना तर आम्हाला आनंदच आहे
आणि हा इंडक्शनचा उपाय आहे ना हा फार चांगला होता. निदान विद्यार्थ्यांची हेळसांड तरी थांबेल त्यामुळे. हो बरं आहे, ठेवतो. काय झालं नंदाक्का? तू घेतलेला निर्णय तुला पटलाय का विश्वंभर? कशाबद्दल बोलतेस तू? श्रावणीबद्दल. ती तुझ्याबरोबर काम करणार आहे, तुला कळतंय का? स्वीटी एवढी शिकलेली असताना तू श्रावणीला निवडलंस. नंदाक्का, आपण दोघींनाही समान संधी दिली होती स्वतःला सिद्ध करण्याची. स्वीटीनी तिच्या परीने विचार केला आणि श्रावणीनी एक माणूस म्हणून विचार केला. तिने विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला. हो ते बरोबर आहे, पण श्रावणी ढ आहे, नापास होते परीक्षेत, हे तुला माहिती आहे. अरे पार्टी ऑफिसचं काम वगैरे तिला जमेल असं मला नाही वाटत. मग आता तिला संधी मिळालेली आहे, त्या संधीचं ती सोनं करते का माती हे कळेलच. विश्वंभर, मी तुझ्या काळजीने बोलते. एकदा जर का नाव खराब झालं ना तर मग. नंदाक्का, अगं छोट्याशा गोष्टीने जर का नाव खराब व्हायला लागलं ना तर इतक्या वर्षांमध्ये काही कमवलंच नाही का? आणि काही मधल्या काळात कमी गोष्टी घडल्यात का? आलंच की माझ्यावर. पण जिथे मी चूक नव्हतो ना तिथे मी खंबीरपणे उभा राहिलो. आणि माझा नसेल श्रावणीवरती विश्वास, पण माझा स्वतःवर जास्त विश्वास आहे आणि तोच विश्वास मला पुरेसा आहे. काय झालं नंदाक्का? नाही, आणखी थोडं बोलायचं होतं. आत्ता बोलू का? शुभूवर फक्त माझा अधिकार आहे, त्या श्रावणीचा नाही. सोडतच नसतोय मी. या बाईकवर तुझा लय जीव आहे ना. आता या बाईकची मी काय अवस्था करतो बघच. इथंच बसली होतीस ना तू, इथंच बसली होतीस ना. आता तर मी सोडतच नसतोय. माझ्या शुभूच्या बाईकवर बसती, त्याच्यावर जीव आहे ना तुझा. घे अजून श्रावणीची बाजू. काय करायला लागलेस? डोसकं फिरले काय? होय, फिरलंय माझं डोसकं, तू फिरवलंयस. तुझ्या आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची मी हीच अवस्था करणार, कळलं? सुटे सुटे. हे काय लिपस्टिकचा डाग कोणाच आहे? श्रावणीचा आहे ना? हा, श्रावणीचा लिपस्टिकचा डाग आहे ना? का जवळ गेलास तिच्या? एवढं जवळ आलात तुम्ही? त्याच्या शर्टावर फक्त माझ्या लिपस्टिकचा डाग राहील, तुझा नाही. तुला सोडतच नसतं. सुटे काय करायला लागलीस? वेडी झालीस काय? होय, वेड लागलाय मला. बघ बघ, वेड लागलाय मला. तुझा वेड लागलाय. आता त्या बाईकला मी माती लावली आणि एक दिवस का नाही त्या श्रावणीच्या तोंडाला काळा फासेल मी. तू बघच, तुला ठाऊक नाही मी काय करू शकतो. शुभू बघ, मी त्या श्रावणीची वाट लावेल. सारखं मॅडम असली का वाढतेस? मग काय करू मी? तिच्यामुळे आपल्या दोघांमध्ये भांडणं व्हायला लागलेत. ती जबाबदार आहे या समजायला. त्या जबाबदार नाहीयेत, तुझा नासला मूर्खपणा जबाबदार आहे.